थोडा विचार करा, माता सीतेने तर फक्त एकाच पुत्राला जन्म दिला होता. मग रामायणात लव आणि कुश हे 2 पुत्र कसे झाले? हे चूक आहे का, की आपल्याला सांगितले गेलेले रामायणच अपूर्ण आहे? आणि जर हे रहस्य उघड झाले तर तुमच्या रामायणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून जाईल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण उत्तर इतकं खोल आहे की आजपर्यंत फारच थोड्या लोकांना ती माहीत आहे. तुम्हाला वाटतं ही कथा बरोबर आहे, सीतेला जुळे मुले झाली? नाही, हे पुरेपुरी चुकीचं आहे. मूळ ग्रंथ काही वेगळंच सांगतात. वाल्मिकी रामायण स्पष्ट म्हणते फक्त एकच पुत्र. मग लव आणि कुश हे 2 पुत्र कसे? आज या 8 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये हे शतकानुशतके लपलेले रहस्य आम्ही तुमच्यासमोर उघड करणार आहोत. या व्हिडिओमध्ये तुम्हाला असे काही ऐकायला मिळेल ते ऐकून तुमच्या पायाखालील जमीन सरकेल. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या गाथासागर यूट्यूब चॅनलवर. आजचा विषय आहे रामायणातील एक अतिशय गुंतागुंतीचा प्रश्न. सर्वसाधारणपणे सगळ्यांची समजूत अशी आहे की माता सीतेने वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात 2 जुळ्या पुत्रांना जन्म दिला. त्यांचे नाव लव आणि कुश. पण ही समजूत आणि ग्रंथातील सत्य यात मोठा फरक आहे. वास्तविकता अशी आहे की रामायणाच्या मूळ संस्करणात सीतामातांनी एकाच पुत्राला जन्म दिलेला उल्लेख आहे. हा गोंधळ का निर्माण झाला? ह्या एका पुत्रातून 2 पुत्र निर्माण कसे झाले? चला आज या रहस्याचा पाठपुरावा करूया. आपल्या पुराव्याचा पाया म्हणजे वाल्मिकी रामायणाचे उत्तराखंड. सर्ग 42 ते 43 या 2 प्रकरणावर लक्ष केंद्रित करूया. येथे स्पष्टपणे वर्णन केले आहे की सीतामाता प्रस्तुत झाल्यानंतर वाल्मिकी ऋषींनी अयोध्येला एक संदेश पाठवला. तो संदेश होता, देवी सीतेने एक पुत्ररत्न प्रसवले आहे. या ओळीत एक पुत्ररत्न हे शब्द अत्यंत महत्त्वाचा आहेत. हा संदेश राजा राम, भरत, लक्ष्मण यांना मिळाला. यानंतरच्या काही आवृत्त्यांमध्ये सीतेच्या एकाच मुलाचेच लालन पालन दाखवले आहे. अर्थात हे पाहिल्यानंतर एकच प्रश्न मनात येतो, जर फक्त एकच मूल अस्तित्वात होते तर आपल्याला ऐकिवात असलेले लव कुश हे 2 पात्र नंतर कोठून आले? पहिली आणि सर्वात रहस्यमय शक्यता म्हणजे दिव्य विभाजन. लव या शब्दाचा अर्थ तुकडा करणे असा आहे आणि पौराणिक मतानुसार वाल्मिकींनी त्या एकाच बालकाच्या अस्तित्वातील आध्यात्मिक ऊर्जेचे 2 भाग केले. हे आधुनिक वैज्ञानिक क्लोनिंगसारखे नव्हे, तर एक अलौकिक प्रक्रिया होती. ही कल्पना अध्यात्म रामायण सारख्या ग्रंथांमध्ये सापडते. यामागचा हेतू केवळ संतती वाढवणे नाही, तर एक गहन प्रतिकारात्मक संदेश देणे. लव आणि कुश हे रामराज्याच्या 2 स्तंभाचे प्रतीक मानले जाते. लव हा ज्ञान, शांती आणि न्यायाचं प्रतीक, तर कुश हा शक्तीचा, कर्तव्य आणि रक्षणाचं प्रतीक. एका व्यक्तीमध्ये हे दोन्ही गुण परिपूर्ण प्रमाणात असणे कठीण, म्हणून कदाचित कथेने त्यांचे 2 स्वतंत्र पात्र निर्माण केली. दुसरी शक्यता अधिक मानवी आणि हृदयस्पर्शी आहे. भारतातील अनेक प्रादेशिक लोककथा आणि लोकगीतांमध्ये हा संदर्भ सापडतो. या कथानुसार सीता वनवासात असताना त्यांना एक अनाथ परित्यक्त्व बालक आढळले. सीतामातेचे हृदय त्या निराधार बालकाकडे पाहू शकले नाही. त्यांनी त्या बालकाला आपल्या पदरात घेतले, आपले दत्तक पुत्र म्हणून स्वीकारले. काही काळानंतर त्यांना स्वतःचा पुत्र झाला लव, आणि तो दत्तक पुत्र झाला तो म्हणजे कुश. दोघांमध्ये कधीही खरा आणि दत्तक असा भेदभाव राखला नाही. दोघेही सीतामातेचे पुत्र म्हणून एका समान संस्कार छत्राखाली वाढले. ही कथा सीतेच्या विश्वास मानवी मातृत्वाचे एक सुंदर दर्शन घडवते. तसेच हे सांगते की नाते केवळ रक्तानेच नाही, तर प्रेम आणि संस्कारानेही जोडले जाते. तिसरी शक्यता वैचारिक आहे. मूळ कथेत एकच पुत्र होता, पण नंतरच्या कथाकारांना आणि लोकपरंपरांना असे वाटले की राम आणि सीतेच्या महान प्रेमाचे आणि त्यागाचे वारसदार फक्त एक नसावेत. राज्यकारभारासाठी आवश्यक असलेले ज्ञान म्हणजेच लव आणि शौर्य म्हणजेच कुश हे दोन्ही गुण 2 स्वतंत्र पात्रांमध्ये दर्शवणे अधिक प्रभावी ठरले. याशिवाय 2 पुत्रांच्या कथेमुळे अश्वमेध यज्ञ प्रसंग अधिक नाट्यमय आणि रोमांचक बनू शकला. एक मुलगा घोडा अडवतो तर दुसरा युद्ध करतो. यामुळे कथेला दुप्पट रोमांच निर्माण झाले. हे एक कथाकारांचे साहित्यिक आणि प्रतिकात्मक निवड होती, ज्यामुळे रामकथा अधिक समृद्ध झाली. तर अंतिम सत्य काय? माझ्या मते या तिन्ही शक्यता एकमेकांना पूरक आहेत आणि एकत्रितपणे खऱ्या आहेत. ऐतिहासिकदृष्ट्या सीतामातांना एकच पुत्र झाला असावा, पण वाल्मिकी ऋषींच्या आश्रमातील आध्यात्मिक वातावरणामुळे किंवा त्यांच्या दूरदृष्टीमुळे त्या एका पुत्राचे प्रतिकात्मक विभाजन झाले. कदाचित त्यांनी एखाद्या अनाथ बालकाला देखील आश्रय दिला, ज्यामुळे 2 पुत्र ही कल्पना रुजली आणि शेवटी लोककथेने या घटनेवर भर घालून ती अधिक प्रभावी आणि शिकवणपर बनवली. लव कुश ही फक्त 2 व्यक्ती नव्हेत, तर एका आदर्श समाज रचनेसाठी आवश्यक असलेल्या ज्ञान आणि शक्तीचे प्रतीके आहेत. मित्रांनो, तुमच्या मते यापैकी कोणती शक्यता सर्वात तर्कसंगत वाटते? तुम्ही इतर कोणत्या शक्यतेबद्दल ऐकलं आहे का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा आणि असे नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. धन्यवाद.